सोलापूरमध्ये काँग्रेसला खिंडार, माजी आमदार दिलीप माने यांचा समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश. आमदार सुभाष देशमुखांचा विरोध डावलून दिलीप मानेंचा भाजप प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत सोहळा. आमदार सुभाष देशमुखांचा विरोध ठरला निष्फळ, दिलीप माने आता कमळासोबत. काँग्रेसचा गट ढासळला, दिलीप माने यांच्या प्रवेशाने सोलापूर महानगरपालिकेत भाजपचे पारडे जड. सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून आजची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे वजनदार नेते आणि माजी आमदार दिलीप माने यांनी आज अखेर अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आदरणीय महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाण साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय कल्याण शेट्टी साहेब, आदरणीय कृपाशंकरजी साहेब, व्यासपीठावर सर्व आमचे सहकारी बंधू, आज अनेक वर्ष मी वेगळ्या पक्षात काम करत होतो, पण भाजपची ध्येय धोरणं, भाजपचा विचारसरणी, भाजपचा विकासाचा गाडा हा सर्व बघितला. सर्व आम्ही आमचे कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण भाजपमध्ये आपण प्रवेश करू. आदरणीय सचिनदादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला आवडेल आणि चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करेल. त्याची प्रतिष्ठा पक्षाशी निष्ठावंत राहील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा हेतू माझ्या डोळ्यासमोर आहे. म्हणून सर्व आदरणीय प्रदेश अध्यक्षाच्या आदरणीय बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत आज मी भाजपमध्ये प्रवेश करतोय आणि मला प्रवेश दिला त्याबद्दल मी अध्यक्षांचा आणि सगळ्यांचा आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आज सोलापूर मधील